गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर आज प्रदेश भाजपच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पंकजा मुंडेंना भाजपच्या कोर कमिटीमध्ये स्थान देण्यात आले असून मुंडेंच्या रिक्त जागी पंकजा मुंडेंना केंद्रीय मंत्री करावं असा ठराव सुद्धा आज मंजूर करण्यात आला। मुंडे साहेबांनी भाषणात सांगितलं, पंकजा माझा वारसा आहे। तुम्हाला गडावरून नेहमी दिल्ली दिसते, तुम्हाला गडावरून मुंबई दिसली, आज तुम्हाला काय दिसते? तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं, आज मला गडावरून पंकजा दिसली। तुम्हाला वाटेल हे बापाचं लेकीवरचं अंधार प्रेम आहे, पण त्यांचा तो संदेश मला कळालेला आहे। मुंडे साहेबांना पंकजा दिसते। गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आता पंकजा मुंडे पुढे चालवणार आहेत। भगवानगडावर बुधवारी दर्शनासाठी गेलेल्या पंकजा मुंडेंनी आपल्या समर्थकांपुढे अत्यंत भावुक भाषण केलं। यापुढे रडणार नाही, लढणार असं त्यांनी ठासून सांगितलं। भगवान बाबांचा आशीर्वाद घेऊन गडावरून परतलेल्या पंकजा मुंडेंवर लगेचच मोठी जबाबदारी येऊन पडली। मुंडेंच्या निधनानंतर भाजपच्या कोर कमिटीची पहिलीच बैठक गुरुवारी विनोद तावडेंच्या कार्यालयात पार पडली। मुंडेंच्या जागी पंकजा मुंडेंना कोर कमिटीत सामावून घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। गोपीनाथ मुंडेंना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे। हा वर्ग पक्षापासून दूर जाऊ नये याची काळजी भाजप सध्या घेत आहे। त्या दृष्टीनंच पंकजा मुंडेंना दिल्लीत केंद्रीय मंत्रिपद द्यावं अशी मागणी करणारा ठरावही यावेळी संमत करण्यात आला। यापुढे आमच्या कोर कमिटीमध्ये पूर्वी गोपीनाथरावजी आमच्या सोबत असायचे, ते आमच्या सोबत असणार नाही आहेत आणि म्हणून या कोर कमिटीमध्ये आमच्या जे आमदार आहेत सौ पंकजा पालवे मुंडे यांना कोर कमिटीमध्ये आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये एक मेजर रोल या निमित्ताने पक्षामध्ये द्यायचा। त्याशिवाय शिवसेनेच्या वाढत्या आक्रमणाची दखल देखील या बैठकीत घेण्यात आली। विशेषतः शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाबाबत आक्रमक पवित्रा घेतला असताना जागा वाटपामध्ये वर्चस्व कसं ठेवता येईल याची रणनीती यावेळी आखण्यात आली। शिवसेनेबरोबर लवकरच समन्वय समितीची बैठक बोलवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।